नमस्कार. आध्यात्मिक इंजिनिअरिंग चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपले एपिसोड चालले आहेत रहस्य सत्यनारायण पूजेचे. मागच्या एपिसोडमध्ये आपण कथा ऐकण्यावर थांबलो होतो. आता आपण त्याच्या पुढे बघूया. कथा वगैरे झाली की आपण आरती करतो, कर्पूर आरती करतो, मंत्रपुष्प करतो आणि प्रत्येकजण कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यज्ञं करोमि यत् यत् सकलं परस्मै नारायणायती समर्पयामि. करोमि यत् यत्, जे जे काही मी करतो ते नारायणाला समर्पण करतो. म्हणजे इथे आपण खरोखरच आपल्या मनाला सांगत असतो आणि एक शिकत असतो की जे काही करायची कर्म ती निष्काम कर्म करायची आहेत. जे जे काही मी करतो ते नारायणासाठी करतो आणि आपल्याला प्रत्यक्ष आयुष्यामध्येही ते करायला शिकायचं आहे. आणि तेच आपण आरतीमधनं, या प्रार्थनेमधनं आपल्या स्वतःला सांगत असतो की करोमि यत् यत् सकलं परस्मै नारायणायती समर्पयामि. आता हा असा निष्काम कर्मयोगाचा संकल्प आपण करतो. संपूर्ण आरतीचं जर तंत्र पाहिलं तर आरतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नाद ऊर्जा निर्माण होते. मंत्रपुष्पात पण नाद ऊर्जा असते. पण आपण करतो काय की आरती झाल्यानंतर जनरली घाईघाईने आपण आरती घेतो आणि मंत्रपुष्प चालू करतो. आरती केल्यानंतर आपल्या हातामध्ये जी व्हायब्रेशन्स निर्माण होतात ती व्हायब्रेशन्स अशीच्या अशी विरून जातात. आपल्याला करायचं काय आहे की आरती झाल्यावर आपण हात जोडायचे, 2 मिनटं डोळे बंद करायचे आणि जी व्हायब्रेशन जी आहेत आत्ता माझ्या हातामध्ये आरतीनंतर, ती व्हायब्रेशनं माझ्या मूलाधार चक्रापासून वर आज्ञाचक्रापर्यंत येत आहेत असं एक कॉन्शियस तिथे न्यायचं आहे. आणि आपण मूलाधारापासून वर मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञाचक्रापर्यंत ही सगळी स्पंदनं येणार आहेत असं तिथे आपलं मन नेऊन, कॉन्शियस नेऊन ही सगळी हातातली स्पंदनं संपूर्णपणे थांबेपर्यंत डोळे बंद करून शांतपणे बसायचं आहे. बघा, आरतीने केलेल्या त्यानंतरच्या या 2 मिनटाच्या 1 मिनिट, कारण ही स्पंदनं फार वेळ टिकणार नाहीत. 5 आरत्या केल्या तर अति जास्त वेळ टिकणार नाहीत. तर करून बघा, म्हणजे आपल्याला या आरतीतनं निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा आणखीन अधिक फायदा होईल. त्यानंतर येते प्रदक्षिणा. तर प्रदक्षिणा ही काय आहे? आपण ही स्टोरी सगळ्यांनाच माहिती आहे की कार्तिकेय आणि गणपतीला सांगितलं होतं की जो पृथ्वी प्रदक्षिणा आधी करेल त्याचा नंबर पहिला, त्याला पहिला मान मिळेल. कार्तिकेय मोरावरनं पृथ्वी प्रदक्षिणा करायला निघाला आणि गणपतींनी काय केलं तर गणपतींनी स्वतःच्या आईवडिलांना प्रदक्षिणा केली आणि आईवडिलांना प्रदक्षिणा करून त्यांचा पहिला नंबर आला. तर आईवडील म्हणजे कोण? शंकर पार्वती, शिवशक्ती, इन्फायनाईट नॉर्थ पोल, इन्फायनाईट साऊथ पोल. जर नॉर्थ पोल आणि साऊथ पोलमध्ये जर इन्फायनाईट लाईन्स ऑफ फोर्स असतील आणि त्यांना कट केल्या, आपण इंजिनिअरिंगमध्ये शिकतो की लाईन्स ऑफ फोर्स कट केल्या की इलेक्ट्रिसिटी इंड्यूस होते. तर तो जो चार्ज गणपतीमध्ये आला तो इन्फायनाईट फोर्सेसला कट केल्यामुळे इन्फायनाईट त्याच्यामध्ये चार्ज आला. पृथ्वीमध्ये देखील नॉर्थ पोल, साऊथ पोल आहे आणि मॅग्नेटिझम आहे. पण पृथ्वीमधल्या मॅग्नेटिझमपेक्षा शिवशक्तीमधलं मॅग्नेटिझम हे वैश्विक शक्तीचं असल्यामुळे गणपतीला पहिला मान जो मिळाला तो, कारण गणपतीमध्ये जे चार्ज आला, जी ऊर्जा आली आईवडिलांना प्रदक्षिणा करून, जे विश्वाचे मातापिता होते, त्यामुळे गणपतीला पहिला नंबर मिळाला. म्हणजेच काय की प्रदक्षिणा करताना आपण जी लाईन्स ऑफ फोर्स कट करतो त्यामुळे आपल्या इथे डोक्यातले जे न्यूरॉन्स आहेत ते रिऑर्गनाईज होतात. आता आपण मंदिराला प्रदक्षिणा करताना देखील जी मंदिरात मूर्ती असते त्या मूर्तीनी जी एनर्जी वेव्ज असतात, लाईन्स ऑफ फोर्स असतात, त्या आपण कट केल्या तर आपल्या इथे मस्तिष्कामध्ये जे ब्रेनमध्ये न्यूरॉन्स आहेत ते चार्ज होतात आणि आपली अनेक व्याधी ज्या आहेत त्या बऱ्या व्हायला म्हणून त्या प्रदक्षिणेद्वारे आपल्याला फायदा होत असतो. आता घरामध्ये आपल्याला सत्यनारायणभोवती प्रदक्षिणा करता येत नाही, कारण मोस्ट टाईम्स लॉजिस्टिकली ती कोणाच्या धक्का वगैरे लागू नये म्हणून जो चौरंग आहे तो भिंतीशी असतो. मग गुरुजी काय म्हणतात, स्वतःभोवती प्रदक्षिणा करा. आता स्वतःभोवती प्रदक्षिणा करणं म्हणजेच पिंडी ते ब्रह्मांडी या कॉन्सेप्टप्रमाणे
आणि या दिवशी पर्टिक्युलरली आत्ता आपण विष्णू सहस्रनाम केलेलं असतं, कथा ऐकलेली असते, इतक्या वेळ एनर्जीचं उत्थापन केलेलं असतं, त्यामुळे स्वतःमध्ये एवढी चार्ज असते की आपण आपल्याभोवती जरी प्रदक्षिणा केली तरी आपले जे ब्रेनमधल्या फ्लुईडमधले जे न्यूरॉन्स आहेत ते रिऑर्गनाइज व्हायला मदत होते. आणि म्हणून गुरुजी म्हणतात की स्वतःभोवतीच प्रदक्षिणा करा. आणि मग आपण म्हणतो यानी कानीच्या पापानी जन्मांतर शतानी चतानी तानी विनश्यंती प्रदक्षिणा पदे पदे. आता पाप नाश होणं म्हणजे बेसिकली दुर्बुद्धी कमी होणं, अविद्या कमी होणं. पाप आपण म्हणतो म्हणजे काय की जे न करण्यासारखी गोष्ट करतो त्याला म्हणतात पाप. आणि ती जनरली होतात कशामुळे की इंद्रियांवर ताबा नाही राहिला, अविद्येच्या हाती गेलो की आपल्या हातून पाप घडतं, म्हणजे नको ते करायला ते होतं. म्हणून आपण म्हणतो की यानिकानीचे पापानी जन्मांतर शतानीचे, म्हणजे याच जन्मातली नाही 100 जन्मातली माझी पापं नष्ट हो, म्हणजेच माझा कर्मिक ब्लॉक जावो आणि माझे न्यूरॉन्स जे आहेत ते रिऑर्गनाइज व्हावं. त्यानंतर आपण प्रार्थना करतो. तर प्रार्थना जी आहे ती आपल्या सबकॉन्शियस माइंडला, सुप्त मनाला सशक्त करण्यासाठी आहे. आपण संकल्प करतो, आपल्या ज्या गोष्टी चांगल्या होणार आहेत त्या सुप्त मनाला इन्स्ट्रक्शन दिल्या जातात आणि त्यामुळेच प्रार्थनेचा जो आहे तो लाभ होतो. प्रार्थनेमध्ये एक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे आपल्या स्वतःसाठी मागायचं आहे त्यापेक्षा जास्त दुसऱ्यासाठी मागा. दुसऱ्यासाठी मागितलेल्या ज्यासाठी जर प्रार्थना केली तर आपल्याला खूप जास्त फायदा होतो. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी तर काय प्रार्थना केली, आता विश्वात्मके देवे जेणे वाघ यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान आहे. आणि त्यांनी विश्वासाठीच प्रार्थना केली, स्वतःसाठी काही मागितलं नाही. आपण पण कुठल्याही पूजा विधी व्रतानंतर प्रार्थना करताना आपल्याबरोबर दुसऱ्यासाठी काहीतरी मागायचं आहे. त्यांनी येणारी जी फळं आहेत ती खूप खूप जास्त असणार आहेत. त्यानंतर आपण साष्टांग नमस्कार घालतो. साष्टांग नमस्कार म्हणजे काय, तर इथलं हे जे आज्ञाचक्र आहे त्याचा पृथ्वी तत्वाशी संपर्क करणं, म्हणजे बेसिकली अहंकाराचा त्याग केला आणि साष्टांग म्हणजे आता तुला शरण आलो आहे नारायणा माझं रक्षण कर, हे आहे साष्टांग नमस्काराचं गुपित. की तुम्ही संपूर्ण जी तुमची अंग आहेत 8 अंग ती जमिनीला टेकायची आहेत आणि देवाला सांगायचं आहे की माझं रक्षण कर. आणि तसं जर केलं तर अहंकार जर मिटला तर पुढे आज्ञाचक्रावरनं सहस्रदल चक्राकडे कुठेतरी मूव्हमेंट व्हायची चान्स आहे. त्यामुळे गुरुच्या पायावर आणि आज्ञाचक्र इथे कोण देवता आहे तर सद्गुरू आहे. त्यामुळे आपण म्हणतो ज्या स्थळी हे मन जाय माझे त्याच्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवितो मस्तकच्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. त्यामुळे आज्ञाचक्राला जागृत केल्यानंतर करायचा असेल सद्गुरूंवर जर आपण सद्गुरूंच्या पायावर जर डोकं ठेवतो किंवा विष्णूच्या पायावर जेव्हा डोकं ठेवतो तेव्हा अहंकाराला विसरायचं आहे. अहंकाराला विसरलो तरच पुढे सहस्रदल चक्राकडे जाण्याची मूव्हमेंट करण्याची शक्यता आहे, अन्यथा नाही. प्रसाद आणि तीर्थ एवढंच सांगेन की प्रसाद सत्यनारायणाचा असो किंवा कुठलाही असो, कोणीही प्रसाद दिला की ताबडतोब किंचित तरी आधी खावा. आपल्याला कधीकधी असा विचार होतो घरी जाऊन खाऊ, घरी जाऊन खाण्यामध्ये तो विसरला जातो. विसरला गेला की तो प्रसाद फर्मेंट होतो, खराब होतो, आंबतो आणि टाकून देतो. याच्यासारखं दुसरं वाईट कार्य नाही. तुम्हाला नसला घ्यायचा प्रसाद तर घेऊ नका. प्रसाद कोणीही दिला की ताबडतोब आधी त्यातलं किंचित खा आणि जर उपवास असेल खाण्यासारखं नसेल तेव्हा तो त्या प्रसादाचा वास घ्या. प्लास्टिकच्या पिशवीत असेल तर कट करून वास घ्या. त्यामुळे प्रसाद खायचा असेल तरच घ्या, प्रसादाचा ताबडतोब वास घ्यायचा असेल तरच प्रसाद घ्या, नाहीतर त्याला नमस्कार करा आणि प्रसाद घेऊ नका. बऱ्याच वेळा आपण इव्हन मंदिरात जातो, आपल्याला तिथे काही आपण दक्षिणा वगैरे ठेवली की कित्येक वेळा गुरुजी तिथे असतात, ते नारळ आणि फुलं देतात. नारळ तर आपण घरी आणून नंतर वापरतो, पण ती फुलं आहेत ती ताबडतोब त्याचा वास घ्यायचा आहे आणि मग ग्रीन गार्बेजमध्ये वगैरे टाकायची आहे. वास न घेता त्या फुलांचा कुठल्याही प्रकारे कोणाच्या पायाशी वगैरे येईल अशा प्रकारे ठेवायची नाही आहे. त्यांनी त्या प्रसादाचा दोष जास्त लागतो. त्यामुळे ताबडतोब तो प्रसाद
फुलांचा असेल तर वास घ्यायचा आहे, आणण्यासारखे असेल तर घरी आणायची आहेत, नाही तर तिथे ठेवून द्यायची आहे. तीर्थ घेतलं तर ते प्राशन करायचं आहे. तीर्थ डोक्याला लावायचा भाग नाही आहे. तीर्थ जे आहे जलतत्व, आणि तीर्थ नेहमी एवढंच घ्यायचं आहे की जे तोंडात जिरून जाईल. तीर्थ पण उत्सर्जन अवयवांपर्यंत जाण्या इतकी क्वांटिटी घ्यायची नाही आहे. त्यामुळे तीर्थ जरा असं घ्यायचं आणि आचमनासारखं पिऊन टाकायचं आहे. आणि त्या तीर्थामध्ये जी मंत्र कंपनं आहेत ते तीर्थ, आपण कुठलंही तीर्थ घेताना हा एक लक्षात ठेवायचं आहे, अच्युतानंद गोविंद नामोच्चारण भेषजे नश्यंती सकला रोगा सत्यम सत्यम वदाम्यहम. म्हणजे तीर्थ हे औषधाचं काम करणार आहे, आणि ज्या आपल्या शारीरिक मानसिक व्याधी आहेत किंवा सूक्ष्म शरीरावर उत्पन्न होणाऱ्या व्याधी आहेत त्या बऱ्या होण्यासाठी तीर्थाचा खूप मोठा उपयोग होणार आहे. शेवटी आपण काय म्हणतो, ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. म्हणजे आपल्याला कळत नाही, गुरुजी आपल्याला पाणी सोडायला सांगतात आणि आपण सगळं केलेलं पूजेचं जे फळ आहे ते ईश्वराला कृष्णाला अर्पण करतो. मग आपल्यासाठी काय उरलं? आपण सगळं देवाला देऊन टाकलं तर आपल्यासाठी काय उरलं? तर आपण जे डिपॉझिट केलं देवाकडे, आत्तापर्यंत केलेली जी क्रिया आहे आपल्या शरीरावर तर एक प्रकारे होतीच आहे, पण आपण देवाला सांगतो हे तुझ्याकडे घे. आणि आता ह्याच्यातनं एकदा देवाकडे दिलं रे दिलं, डिपॉझिट केलं की तो देव जो आहे तो ॲम्प्लिफिकेशन करून आपल्याला परत देणार आहे. पण ते लगेच परत मिळेल असं नाही. आपण एखादं काम मनात धरून जरी सत्यनारायणाची पूजा केली तरी एक लक्षात ठेवायचं आहे की त्याचं रिटर्न जे मिळणार आहे ते मागच्या सगळ्या कर्मांच्या यादीत जाणार आहे. म्हणजे आपण जी काही चांगली वाईट कर्म केली आहे त्याचं जे एक अकाउंट स्टेटमेंट आहे, बॅलन्स शीट, की इकडे इन्कम इकडे एक्सपेन्सेस, तसं आपण केलेली चांगली कर्म वाईट कर्म याच्या टोटल बॅलन्स शीटप्रमाणे आपण या केलेल्या पूजेचं फळ आत्ता किंवा नंतर मिळणार आहे. पण हे लक्षात ठेवा, आपणच सांगतो तत्सत कृष्णार्पणमस्तु, तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. त्यामुळे लगेचच्या लगेच कुठल्याही गोष्टीची फळं मिळाली नाही तरी ती मिळणार आहेत हे निश्चित ठेवायचं आहे. सारांश काय तर कर्मसिद्धांत निष्काम कर्म करण्याचा प्रयत्न हा करावाच लागणार आहे. कारण शेवटी आपण केवळ भोग भोगण्यासाठी आयुष्य आहे की आपल्याला ज्ञान होऊन कुठेतरी आपलं आध्यात्मिक प्रगती होऊन हळूहळू का होईना पण कधीतरी आपण या जन्ममरणाच्या चक्रातनं सुटायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर त्याच्यासाठी सर्वात उत्तम म्हणजे ज्ञानयोग आणि भक्तियोग या दोघांचं संमिश्रण म्हणजे कर्मयोग करणं, हे निष्काम कर्मयोग करायचं आहे. या पूजेद्वारे परमेश्वर तत्वाशी संपर्क साधायचा आहे. आणि देहभान विसरून जर काही जाणीव झाली आणि तो माझं तरी असा विश्वास आहे तर आपली कायापालट होऊ शकेल. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, मानसिक शरीर किंवा जे अतिसूक्ष्म जे आहे सबकॉन्शियस लेवल पूर्णपणे तिथे चमत्कार होऊ शकतो. श्रद्धेने ही पूजा करायची. कुठलीही पूजा, सत्यनारायण, सत्यदेव, सत्यदत्त किंवा इतर कुठलीही पूजा अत्यंत श्रद्धेने करायची आहे. आणि एक आत्ताच काल जे नोबेल प्राईज मिळालं आहे ते बघितलं तर तुम्ही 1 बिलियन सेकंड मेजर करणारं त्यांनी आता लेझरनी त्याला यावर्षीचं 23चं फिजिक्सचं नोबेल प्राईज मिळालं आहे. त्यांनी किती सूक्ष्म वेळेचा मेजरमेंट केलं आहे त्याचं त्यांना आता नोबेल प्राईज मिळालं आहे. त्या क्षणा इतकं देखील जर आपला जर परमतत्वाशी संपर्क झाला तर आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या एकंदर ओजसमध्ये, औरामध्ये आमूलाग्र बदल होईल याचा नक्की लक्षात ठेवा आणि विश्वास ठेवा. आता ही सत्यनारायण कथेच्या दिवशी ज्यांना येता येत नाही त्यांना संध्याकाळी प्रसादाला बोलवतात, तीर्थप्रसाद देतात. सत्यनारायणच्या दिवशी संध्याकाळी सामूहिकरित्या ते सेलिब्रेशन करतात. कारण आनंद जो आहे तो सगळ्यांबरोबर वाटण्यानेच वाढणार आहे. तुम्ही घर बांधलं, तुम्हाला कोणाला तरी दाखवावं असं वाटतं, हाऊस वॉर्मिंग पार्टी असते. तुम्हाला जॉब मिळाला, मित्रांबरोबर पार्टीला जातात. तुम्ही खेळात पहिले आला, तुम्ही मित्रांबरोबर पार्टी करता. लग्नात रिसेप्शनला लोकांना बोलवतात. शेवटी आनंद जो आहे तो इतरांबरोबर शेअर करूनच वाढतो. तसंच ही सत्यनारायणच्या कथेतनं जी ऊर्जा निर्माण झालेली आहे ती इतरांना बोलवून त्यांचे देखील पॉझिटिव्ह थॉट्स घरात आले, तेही लोक जी प्रार्थना करतात पूजास्थळाच्या ठिकाणी येऊन
ती सामूहिक प्रार्थना, सामूहिक आनंदाने त्याचं प्रचंड प्रमाणात ॲम्प्लिफिकेशन होतं. म्हणून हल्ली काय की आम्ही सगळं घरातल्या घरात केलं. उलट आहे, घरातल्या घरात करण्यासाठी उत्सव, सण, व्रतवैकल्य नाही आहेत. सगळ्यांबरोबर शेअर करून तो आनंद ॲम्प्लिफिकेशन करायचा आहे. शक्य असतील, जे येण्यासारखे असतील त्यांना जरूर बोलवा. पूर्वी तर गल्ल्यांमध्ये पद्धतच होती की तीर्थप्रसादाला बोलवायचे, सगळ्यांनी जायचं, छान प्रकारे दर्शन घ्यायचं, तीर्थप्रसाद घ्यायचा. आणि शेवटी काय, नारायण म्हणजे पुरुषार्थ. पुरुषार्थ म्हणजे पुरुष स्त्री अर्थाने नाही, क्रिया, की जिथे आपण काम करतो ते आहे नारायणाचं स्वरूप. स्त्रियांनी करावं, पुरुषांनी केलेलं. पुरुषार्थ हे एक केवळ सिम्बॉलिक शब्द आहे. त्यामुळे पुरुषार्थ म्हणजे क्रिया आणि प्रयत्न. तिथे जिथे आपण कार्य करू, प्रयत्न करू, तिथे लक्ष्मी ही येणारच आहे. लक्ष्मी केव्हा येते की तुम्ही जेव्हा कार्य करता, तुमच्या अंगात शक्ती आहे आणि वेळ देता, तेव्हा लक्ष्मी येते. आणि नारायण सेवा म्हणजे समाजसेवा. त्यामुळे हे चक्र कसं आहे की तुम्ही समाजसेवा केली की ती नारायण सेवा होणार आहे, नारायण सेवा केली की तिथे लक्ष्मी येणार आहे, लक्ष्मी तुमच्याकडे आली, पैसा आला, छान तब्येत असली की तुम्ही अधिक समाजसेवा करू शकणार आहात. त्यामुळे अशा प्रकारे हे एक चक्र वृद्धी होणार आहे. त्यामुळे आपण जे म्हणतो चक्रवृद्धी व्याज, प्रत्येकाला पैसा चक्रवृद्धी व्याजाने कसा वाढेल ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो. या अशा व्रतवैकल्यांनी, सणांनी म्हणजे पूजेनी आपण एनर्जीचं चक्रवृद्धी करायचं आहे. आणि त्याच्यासाठी या सत्यनारायणाच्या पूजा, कुठलीही पूजा ह्या ज्या आहेत त्या खूप खूप लाभदायक होतील. आता मी एवढंच सांगेन की मी हे 6 एपिसोड सत्यनारायण पूजेवर केले. खरोखर मी कुठल्याही प्रकारे खूप मोठा शास्त्री नाही किंवा माझ्याकडे योगी असं काही टायटल नाही किंवा बाबा मी कुठे कोणाचा सद्गुरू आहे असं नाही, कोणालाही शिकवण्याचा भाग नाही. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात तसं, बोलली लेकुरे वेडी वाकडी उत्तरे, क्षमा करा महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारला अधिकार मैं आपला, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखे पायापैकी करा. त्यामुळे ही जी सगळी मतं मांडली ती आपल्याला पसंत आली असतील, आवडली असतील तर तुम्ही घ्या. तर आपल्याला वाटलं असेल की नाही हे काय जे सांगितलं श्रीपाद तांब्यांनी त्याच्यात काही अर्थ नाही, सोडून द्या. ही वैयक्तिक मतं आपल्याबरोबर शेअर करतो आणि जे काय मी प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करतो ते मी शेअर करायचा प्रयत्न करतो. आत्तापर्यंत ईश्वराने खूप छान प्रकारे ठेवलेलं आहे. आणि अशाच प्रकारे प्रत्येकाला जे सत्यनारायणाची पूजा वगैरे करणारे असतील, व्रतवैकल्य करणारे असतील, त्यांना ईश्वराचे आशीर्वाद लाभोत हीच प्रार्थना. आणि इथे मी आता थांबतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींना फॉरवर्ड करा, शेअर करा, त्यांना जॉईनिंग लिंक द्या. आता नवरात्र पुढच्या रविवारपासून येतं आहे, तर आपण तेव्हा काही एपिसोड नवरात्रावर घेऊन येऊ. कारण नवरात्र हे असंच आहे कलियुगातलं की जे अत्यंत सर्वत्र भारतवर्षामध्ये सेलिब्रेट केला जाणारा जो हा उत्सव आहे, त्या माँ दुर्गेच्या काय आहे रहस्य, याच्यावर रहस्य नवरात्राचे, रहस्य दैवी शक्तीचे, आणि त्याच्यावर आपण रविवारपासून एपिसोड चालू करूया. आत्ता इथे थांबतो. नमस्कार.